लातूर जिल्ह्यामध्ये पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले काही दिवस शिल्लक आहे आणि त्या अगोदर निलंग्यामध्ये जे आहे ते राजकारण चांगलं स्थापल्याचं पाहायला मिळतंय. निलंग्यामध्ये भाजपनं यावेळेस पहिल्यांदाच तरुण चेहरे देखील जे आहे ते मैदानात उतरवलेत. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले चेहरे देखील उतरलेत. त्यापैकी एक चेहरा माझ्यासोबत आहे. हो, नमस्कार. कशा पद्धतीनं सामाजिक कार्याचा फायदा झाला आणि भाजपनं थेट उमेदवारी दिली? भाऊ सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमच्या चॅनलचे आणि तुमचे सर्वांचे आभार. खरं पाहिलं तर तुम्ही मला जवळपास 20-22 वर्षापासून आपण ओळखता. मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब असतील, अरविंद पाटील निलंगेकर असतील. आपण सामाजिक बांधिलकीचं हे पाहून साहेबांनी मला तिकीट दिलं आणि आज जवळपास 22 वर्षापासून मी जमिनीवर राहणारा एक कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य कुटुंबातलं लेकरू आहे. सर्वसामान्य सगळ्यात हे जे बघता तुम्ही सगळे माप बघता, पब्लिक बघताय, जनता बघताय. या जनतेचं प्रचंड माझ्यावरती प्रेम आहे. कारण मी आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाणी असेल, रस्ते असेल, ह्या बाबतीवरती काम करणारा एक सर्वसामान्य ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपतो. अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठा आरोग्याचा आपण काम उभा केलेला आहे. मी सामाजिक बांधिलकी जपत असताना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी आपण काम करत आलेलो आहे. आणि मी गेली 10 वर्ष झालं माझी ग्रामपंचायत धनेगावमध्ये आहे. आता गेली 2.5 वर्षापासून मी उपसरपंच म्हणून काम करतो. आज आपण बघा माझ्याच गावामध्ये धनेगाव तांड्यावरती आपण या ठिकाणी आलात. तांड्यावरती आला तर जवळपास तुम्हाला तांड्याचं आमचं रूप बघता येईल. आपण इतर बरेच तांडे पाहिलेत. पण माझ्या तांड्याचं एक आगळं-वेगळं वैशिष्ट्य आहे. माझा तांडा हा एक उच्च शिक्षित असणारा तांडा आहे. बरेच इथे शिक्षक, कर्मचारी बांधव आहेत त्या ठिकाणी. आणि जवळपास साधारणतः इथं मी 84 घरं दिली त्या ठिकाणी. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून घरं वगैरे एक विकासाचा रोल मॉडेल आहे. कारण कसं आहे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत म्हणजे सर्वसामान्य जनता एक विकासाचं केंद्रबिंदू आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. आणि गेली 10 वर्षापासून मला प्रशासनाचा अनुभव असल्यामुळे मी खूप चांगल्या पद्धतीनं माझ्या जवळच्या गटामध्ये चांगल्या पद्धतीनं आमचं कसं आहे एक वरी केंद्र सरकार मोदी साहेबांचं आहे, राज्य सरकार देवेंद्र भाऊंचं आहे, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत आणि आमचे नेते आदरणीय संभाजीभाई पाटील साहेब निलंगेकर स्वतः आमदार आहेत त्या ठिकाणी. आणि सगळ्यात जवळ काय गटाला माहिती आहे, जनतेला माहिती आहे की वाढपाव वीज असली पोटभर मिळते. त्यामुळे कसं आहे गल्ली ते दिल्लीपर्यंत सरकार आहे. आमची जनता सुद्धा 100% 100% आम्हाला भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे, सर्वांना विजय करणार आहे. तरुण चेहरा खर तर या ठिकाणी उतरवलाय. खर तर कुठलाही फॅक्टर बघितला नाही. अनेक पक्ष ज्यावेळेस बघतात त्यावेळेस अ, पैसे किती आहेत, त्याच्या मागे लोक किती आहेत, हे सगळं फॅक्टर बघितलं जातं. मात्र पहिल्यांदाच असं झालं की एक सामान्य व्यक्तीला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली. खरं सांगायचं तर आमचे नेते आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब असतील, अरविंदभाई पाटील साहेब, आमच्या आदरणीय अक्का असतील साहेब ठिकाणी. मी या परिवारासोबत 2005 पासून काम करतो. हा परिवाराकडे कुठली जात बघितली जात नाही, कुठला पैसा बघितला जात नाही, कुठला फॅक्टर बघितला नाही. आता माझं जर परफॉर्म बघायचं म्हटलं तर माझ्या नावावर 1 गुंठा पण जमीन नाही आहे. माझ्या वडिलांच्या नावावर फक्त म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये 4.5 एकर जमीन शेतकरी असले शेतकरी कुटुंबातला लेकरू आहे त्या ठिकाणचं मी. माझं बाकीचं असं कुठं म्हणजे राजकीय माझे वडील तालुक्याच्या गावाला 3 वर्षातून एकदा कधीतरी जायचे, काही काम पडलं त्या ठिकाणचं. ह्यापर्यंत मी करतो. फक्त आमचे नेते जे आहेत, ते नेते काम करणारे काय करतात, तळागाळातला जो कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं आदरणीय संभाजी पाटलांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. आता याच्यापूर्वी जर उदाहरण पाहिलं आपण 9 वर्षापूर्वी आमचे मिलिंद लातुरे. हा, ते शेतकरी पुत्र असं त्या टॅगलाईन खालीच सगळी निवडणूक झाल्याचं पाहायला मिळतं. यावेळेस कुठल्या मुद्द्यांवरती आणि कुठले प्रश्न आहेत की ज्या प्रमुख प्रश्नावरती ही निवडणूक होते? आता जर पाहिलं तर कसं असतंय आमच्या नेत्यांचं एक विजन आहे. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया भाऊ. रस्ते, लाईट, पाणी हे तर निर्णय चालला कंटिन्यूमध्ये. आमचे आदरणीय आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब असतील, अरविंदभाई पाटील असतील. एक विजन घेऊन चालतो. भारतीय जनता पार्टी म्हणजे कसं एक आमचा आत्मा आहे. कार्यकर्ता असेल किंवा जनता असेल आत्मा घालतो. आमचा विकास तर करतच असणार आहे. पण आमचा एक विषय आहे की आमच्या अजेंड्यामध्ये माझ्या मतदारसंघाचं जर पाहिलं तर 24,360 लोकसंख्येचा माझ्या मतदारसंघ जवळ गटामध्ये ठिकाणचा विषय. आणि जवळपास 6,384 कुटुंब आहेत माझ्या ह्या मतदारसंघामध्ये. तर आम्ही काय आमच्या एक मिशन डोक्यामध्ये विषय आहे की आमचा विकासाबरोबर त्या कुटुंबातल्या उमरठ्याचा विकास झाला पाहिजे आमची संकल्पना आहे. आणि त्या कुटुंबाचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, कुटुंबाची आर्थिक ग्रोथ वाढली पाहिजे, या अनुषंगाने आम्ही काम करणार आहोत. आणि काय बाकीचा विषय कसा आहे, काय थोडासा विषय आमच्या जळगाव गटामध्ये एक विषय आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय. तोही पाठतात का कसं जळगाव आमचं मोठं आहे बहुसंख्य भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर जळगावची मोठी जवळपास 4.5-5 वोट बँक त्या गावची आहे लोकसंख्या पॉप्युलेशन. तिथे एक प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय आहे, ते एक आम्ही समोर घेऊन काम करतोय. तोही जवळपास आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. आदरणीय भैयासाहेबांच्या माध्यमातून मी स्वतः पाठपुरावा करून तो एक विषय लवकरात लवकर मार्गी मला लावणार हे आहे. सांगा की कशा पद्धतीची निवडणूक आहे? काँग्रेस असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, मातब्बर नेते इथं तुमच्या विरोधात आहे. एक काळी त्यांनी आमदारकीची निवडणूक लढलेला माणूस उतरतोय. नाही, नाही. कसं आहे बघा, आमदारकीची निवडणूक लढवण्यापेक्षा तळागाळातील जनतेतील कार्यकर्ता कोण आहे? इथं प्रत्येकाला माहित आहे, की प्रत्येक मतदार म्हणतं, की रामलिंग म्हणजे मी स्वतः आहे त्या ठिकाणचा विषय. कारण ही निवडणूक मी मनावर घेत माझ्यापेक्षा माझ्या लोकांनी जनतेने मनावर घेतलेल्या जवळ गटातल्या. आज आपण इथे योगा करत माझी एक आपल्याला विनंती आहे, की आपण 2-4 गावामध्ये प्रवास करा. सर्वसामान्य लोकांचं ते मत जाणून घ्या त्या ठिकाणी, मतदारांचं मत जाणून घ्या. आणि काही काळजी नाही. कसं आहे माहिती आहे, इथला मतदार खूप सुज्ञ आहे. इथं कसं आहे, मी इथल्या जनतेतला रोजचा आहे. माझी रोजची बैठक लोकांसोबत आहे, रोजची नाळ आहे. मी लोकांना जर फोन केला रामलिंग इथे ये म्हटलं तर रामलिंग त्यासाठी तिथून होत नाही. बांधावर म्हटलं तर बांधावर जातो रामलिंग. इथं माझ्या घरापर्यंत म्हटलं तर घरापर्यंत जाणार कार्यकर्ता आहे. आता बाकीच्या लोकांचं कसं ते व्ही-आय-पी कल्चर आहेत. मी त्यावर काही जास्त बोलणार नाही. कारण तुम्ही सगळे सुज्ञ आहेत.
कोण बाकी कोण लढवतंय काय लढवतंय त्यापेक्षा मी जनतेचा आहे, जनतेचा सेवक म्हणून मी काम करणार आहे. आणि जनतेला माहिती आहे की आपला सालगडी कोणाला ठेवायचा आहे. जनतेने पक्क मनात ठरवलंय की आपला सालगडी जो आहे की नाही, आपला सालगडी आज्ञाधारक असला पाहिजे, काम असला पाहिजे आणि गरिबी जाण असला पाहिजे. मला गरिबी जाण आहे साहेब, तुम्हाला सांगतो त्या ठिकाणचा विषय. मला माहिती आहे घरामध्ये कधी कधी तेल नसतंय, कधी मीठ नसतं, मिरची नसते, जाण आहे त्या गोष्टीचं काम करतात. आणि गावात आता मी जे बोलता बोलता उल्लेख जो केला की माझं डोक्यात विजन काय आहे, मला उमरठ्याचा विकास करायचा आहे. हे विषय घेऊन मी काम करतो त्या ठिकाणचा विषय. काय गावकरी म्हणून कसं बघताय या सगळ्याकडं? कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे? चांगला सूर्याचा आहे तो. हा, आमचं हे नेता जे आहे हा, तो कुणाला बी बोलिलं तिथं जाते. हा, ए रामलिंग हा, म्हणलं की फिरून माघारी यायचा आहे. हा, तर बाई बी बोलली तर तिथं येते. हा. त्याच्यामुळे सगळे लोक त्याच्याकडे बघतात. हो, कुठले मुद्दे आहेत प्रमुख आणि त्या मुद्द्यावर आता हे काम करतील असं वाटतंय का? वाटतंय की हा, आता काही नसताना हा. कुठली रोड म्हणा, कुठली घरकुलं म्हणा, कुठलं दवाखान्याचं काम म्हणा, असे बरेच कामं त्याने केलं. फोन केलं तरी बी कुठून बी निधी आणायचं, कुठून बी काही करायचं, पण ते काम त्याच्यापर्यंत पोहोचायचंच. मला नाही येते तुमच्याकडे लाडक्या बहिणीचा काय इम्पॅक्ट व्हायला असं वाटतंय तुम्हाला? कसं आहे, आता लाडकी बहीण आणि त्या लाडक्या बहिणीचा लाडका भूमी आहे त्या ठिकाणचा हा. विषय. आणि आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी लाडक्या बहिणीला खूप चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे. आणि लाडकी बहीण 100% लाडक्या भावालाच त्याचा भरभरून मतदान रूपी आशीर्वाद देणार आहे, यात तिळ मात्र शंका नाही. कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे आणि लाडक्या बहिणीचा किती इम्पॅक्ट आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये? मस्त आहे. बर, कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जात आहे? निवडणूक खूप छान. प्रत्येक दारोदारी जाऊन आम्ही लोकांना भेटतो, लोकांना प्रश्न विचारतो. हा. त्यांचे काही प्रश्न आहेत ते म्हणतात आम्हाला आमच्या गावाला रोड नाही, काही नाही. आम्ही त्यांना विश्वास देत आहोत की आम्ही करतो म्हणून. बरं, भाजपकडून संधी मिळाली तुम्हाला, काय वाटतंय की ह्या पक्षाकडून का उमेदवारी मिळाली आणि कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे मग? खरं तर मी एक गृहिणी आहे आणि माझे मालक मिस्त्रीचं काम करतात. बरं. आणि संभाजी भैयांनी अरविंद भैयांनी हे दाखवून दिले की किती महत्वाचे ठरणार आहे बरं लाडकी बहीण योजना ह्या निवडणुकीमध्ये? लाडकी बहीण योजना जी आहे, हे कसं आहे, भारतीय जनता पार्टी जे सरकार आहे, एक लोकांचं एक विजन घेऊन गेलं सरकार आहे. सर्वसामान्य गोरगरिबांचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं. आणि लाडकी बहीण तर आमचं 100% फॅक्टर ठरणारच आहे. पण आमची कसं आहे, आम्ही काम करताना लाडकी बहीण ठेवूनच डोळ्यासमोर आम्ही काम करत नाहीये. त्या ठिकाणी कसं आहे, तळागाळातला शेवटचा जो घटक आहे त्या घटकापर्यंत आपण काम करण्याचा प्रयत्न करतो, पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि 100% सर्वांच्या मताधिक्य आशीर्वादाने आम्हाला भरभरून असं मताधिक्य करणार आहे. आणि आमच्या जवळगा गटाने ठरवलेलं आहे की आपला सालगडी रामलिंगसारखा असला पाहिजे, हे लोकांनी ठरवलं आहे. त्यामुळे 100% लोक हे आमच्यासोबत पाठीमागे आहेत. शेवटचा प्रश्न, मला हे सांगा की महानगरपालिकेनंतरचं चित्र ग्रामीण भागात बदललंय असं सांगितलं जाते, काय बदललंय का बदललंय नाही? कसं आहे, लातूर ते म्हणजे आता जर पाहिलं तर ग्रामीण भागातले विषय वेगळे असतात भाऊ. तुम्हाला माहिती आहे, शहरी भागाचा विषय वेगळा असतो त्या ठिकाणचा. आणि कसं असतं, ग्रामीण भागातले लोक खूप हुशार आहे, जनता खूप हुशार आहे. इथं कसं असतं, इथल्या लोकांना काय माहिती आहे का, इथल्या लोकांना अवेलेबल पाहिजे, उपलब्ध असणारी माणसं पाहिजे त्या ठिकाणची. आपल्याला कोण उपलब्ध होतं, काय होतं विषय. आणि ते विकासाचे मुद्दे त्या ठिकाणचे वेगळे, ग्रामीण भागातले मुद्दे वेगळे. काय मुद्दे आहेत आणि ते करतील असं वाटतंय का? हो सर, हा, जो भैयासाहेब आहेत हा. कसलेही काम करतात. हा. हं. न व्हायचे काम पण करते. बरं. हा. आणि ती उभारलेत ना पुढे माथाभर लोक, दोन काँग्रेसकडून बिन राष्ट्रवादी. उभार द्या सर, हा. काही उभार द्या. आज उभारतेत, उद्या निघून जातेत, पुन्हा कुठंच 5 वर्ष भेटणार नाही त्याने. हा. आणि बी भेटणार नाही. काय ठरविलंय जनतेने इकडलं? जनतेने काही नाही, रामलिंग भैयालाच मतदान करणार ठरली सर. तर अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, यामध्ये निलंग्याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण या ठिकाणी जे आहे ते भाजपनं देखील तरुण उमेदवार, गरीब उमेदवारांना देखील रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे निष्ठा आणि एकीकडे दुसऱ्या पक्षांकडून जे आहे ते मातब्बर नेते अशी लढाई या ठिकाणी पाहायला मिळते. यामध्ये कुणाचा विजय होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.